नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे काय होणार, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आणि तीच माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मग लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, राज्यात पुन्हा एकदा कर्जमाफी हा विषय चर्चेत आला आहे। मित्रांनो, गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत। अशा परिस्थितीत राज्य शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली, पण या निर्णयामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। कर्जमाफीचा नेमका निर्णय काय? मित्रांनो, कोल्हापूर येथे आयोजित कार्यशाळेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की मार्च महिन्यातील राज्याच्या बजेटमध्ये कर्जमाफीसाठी तरतूद केली जाणार आहे। जून 2025 पर्यंतची थकबाकी ग्राह्य धरली जाणार असून त्यानंतरची थकबाकी या योजनेत समाविष्ट केली जाणार आहे। काही शेतकऱ्यांमध्ये जून 2026 पर्यंतचे कर्ज माफ होईल अशी चर्चा सुरू होती, मात्र ही अधिक चुकीची माहिती असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत गव्हर्नमेंट अपडेटवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे। पूर्वीच्या कर्जमाफी योजनांचा विचार। मित्रांनो, राज्यात यापूर्वीही विविध कर्जमाफी योजना राबविण्यात आल्या होत्या। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणि तसेच 2008मधील केंद्र सरकारची योजना, या सर्व योजनांचा किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला याची नोंद आता तपासली जाणार आहे। जर एखादा शेतकरी वारंवार कर्जमाफीचा लाभ घेत असून पुन्हा थकबाकीदार दिसत असेल तर अशा प्रकरणांचा पुनर्विचार केला जाणार आहे। शासनाचा उद्देश खरोखरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे। नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी काय तरतूद? मित्रांनो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। अनेक शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात, व्याजासह परतफेड करतात आणि बँकेशी आपली क्रेडिट हिस्टरी चांगली ठेवतात। अशा शेतकऱ्यांना अन्याय होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले आहे। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुमारे 50,000 रुपयांपर्यंत मदत देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे। ही मदत प्रोत्साहन अनुदान स्वरूपात असू शकते। यामुळे शिस्तबद्ध कर्ज व्यवहार करणाऱ्यांना दिलासा मिळू शकतो। यामुळे दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात। प्रामाणिक कर्ज फेडणाऱ्यांचा सन्मान होईल, भविष्यातील कर्ज व्यवहारात पारदर्शकता वाढेल। माहिती सादर करण्याबाबत सूचना। मित्रांनो, राज्य शासनाने मागील 5 वर्षातील पीक कर्जासह इतर कर्जाची माहिती मागवली आहे। संबंधित बँक कर्मचाऱ्यांना रात्री 12पर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, कारण योग्य माहितीच्या आधारेच पात्र शेतकऱ्यांची यादी तयार होणार आहे। मित्रांनो, जर एखाद्या शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जफेड शक्य झाली नसेल तर त्याची योग्य दखल घेतली जाईल, मात्र मुद्दाम थकबाकी ठेवणाऱ्यांवर कठोर भूमिका घेतली जाऊ शकते। शेतकऱ्यांमध्ये संभ्रम का निर्माण होतो? मित्रांनो, दरवेळी कर्जमाफीची घोषणा झाली की गावागावात वेगवेगळ्या अफवा पसरतात। कोणी म्हणतं सगळं कर्ज माफ होणार, कोणी म्हणतं फक्त पीक कर्ज माफ होणार। अशा वेळी अधिकृत वेबसाईट किंवा बँकेकडून मिळालेली माहितीच ग्राह्य धरावी। आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर अनेक अपूर्ण आणि चुकीच्या बातम्या फिरतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः बँकेत जाऊन माहिती घ्यावी किंवा अधिकृत पत्रकारावर विश्वास ठेवावा। कर्जमाफीचा दीर्घकालीन परिणाम। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी हा तात्पुरता दिलासा देणारा उपाय असतो, पण दीर्घकालीन दृष्टीने पाहिल्यास शाश्वत देयशेती, मार्केट प्राईस स्थिरता आणि विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही अधिक महत्त्वाची ठरते। काही अर्थतज्ज्ञांच्या मते वारंवार कर्जमाफीमुळे बँकिंग व्यवस्थेवर ताण येऊ शकतो, त्यामुळे शासनाने संतुलित धोरण अवलंबणे आवश्यक आहे। एकीकडे खऱ्या अर्थाने अडचणीत असलेल्यांना मदत तर दुसरीकडे नियमित परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन, अशी व्यवस्था आहे। घेतल्यास न्याय साधला जाऊ शकतो। मित्रांनो, पुढील काही दिवस महत्त्वाचे। मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात या निर्णयाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मित्रांनो, पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। जून 2025 पर्यंतची थकबाकीच विचारात घेतली जाणार असल्यामुळे त्यानुसारच नियोजन करणे आवश्यक आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्यांना मदत मिळेल का, किती मिळेल आणि कोणत्या अटींवर मिळेल याबाबत लवकरच अधिक स्पष्टता येईल। तोपर्यंत अफवांपासून दूर राहून अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवणे हेच शहाणपणाचे ठरेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे कर्जमाफीच्या संदर्भातली हे महत्त्वाची माहिती आली होती आणि तीच माहिती आपण आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला समजली असेल, व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि पुढेही तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।